तो सर्वांचा, सर्वसामान्यांचा। तो ज्या जोशात जय श्रीरामचा नारा बुलंद करतो, तितक्याच अदबीने जय भीम बोलून महामानवाला वंदन करतो। तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी चालतो। जो व्यक्ती या भूमीला आपली मातृभूमी मानतो, आपली पुण्यभूमी मानतो, इथल्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतो, असा व्यक्ती त्याची पूजा पद्धती काहीही असली तरी हिंदू आहे हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। स्वातंत्र्यवीर सावरकर की। अब्दुल कलामांच्या व्हिजनने महाराष्ट्राला पुढे नेतो। तो ज्या तडफेने बजरंग बलीचा हुंकार करतो, पवनसुत हनुमान की, तेवढ्याच आत्मीयतेने जय लहूजी, जय लहूजी, जय आदिवासी म्हणतो। त्याच्यासाठी जय विरोबा, जय सेवालाल, जय जिनेंद्र, जय एकवीरा, जय मार्तंड, जय ज्योतिबा, जय भवानी, जय सप्तशृंगी, साती आसरा सुद्धा। दुर्गेच्या रूपाची तो केवळ पूजाच करत नाही, तर स्त्री शक्तीचा आदर राखतो। वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरुजी दी फतेह म्हणत तो देव, देश आणि धर्मासाठी सर्वस्व अर्पण करतो। बोले सोनिहाल। वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। प्रभू श्रीरामाची कारसेवा बजावताना त्याने जीवाची बाजी लावली होती, तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बुद्धाच्या करुणेचा मार्ग आणि संविधान तो प्राणपणाने जपतो। मात्र देशद्रोह्यांना, नक्षलवाद्यांना, संविधान उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांना प्रत्येकाला तो चिरडून टाकतो। जनतेचा कॉमन मॅन मुख्यमंत्री, महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीचा भाऊ, भाचीचा लाडका देवेंद्र मामा आणि अबाल वृद्धांसाठी देवा भाऊ। होय, देवा भाऊच, ज्याच्यामुळे महाराष्ट्र निश्चिंत आहे, सुरक्षित आहे।